नमस्कार. द गुरुकुल ग्लोबल अकॅडमी तर्फे मी डॉक्टर भालचंद्र महामणे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आपण द गुरुकुल ग्लोबल अकॅडमी चालवत असणारा जो बेसिक BMS ग्रॅज्युएटसाठी कोर्स आहे अग्निमानविद, या कोर्स संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. सुरुवात करूयात. असं विचार आणा की खरंच होलिस्टिक प्रॅक्टिस ही एक चांगल्या करिअरसाठी मार्ग असू शकते का? हा आजचा विषय आहे. प्रेझेंट स्टेटस, करंट स्टेटस काय आपल्या डॉक्टरांचं? तर प्रेझेंट स्टेटस आहे जनरल प्रॅक्टिस, दॅट इज डायक्लोडेक्झापॅरा प्रॅक्टिस. एक तर जनरल प्रॅक्टिस करा, हाऊस जॉब्स ओव्हर ॲलोपॅथिक हॉस्पिटल्स करा, रेफरिंग पेशंट फॉर कट्स, पेशंट्सचे कट्स मिळवण्यासाठी मोठ्या हॉस्पिटलला पेशंट रेफर करा. यातून आपल्याला इन्कम चांगला मिळतोय, पण ॲज अ डॉक्टर म्हणून आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळते का? तर नाही मिळत आहे. ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. BMS ला एक ॲडमिशन घेतल्यापासून आपल्याकडे एकच गोष्ट असते, ती गोष्ट असते ते म्हणजे आयुर्वेद आणि ॲलोपॅथी. म्हणजे या दोन गोष्टींवर BMS चा जो स्टुडंट असतो तो या डायलेमामध्ये जातो. जसं बायपोलर असतं, ते हे दोन पोल आहेत, आयुर्वेद आणि ॲलोपॅथी, आणि ह्या दोन पोल्सवर तो कायम प्रॅक्टिसमध्ये असो, त्याच्या अकॅडमिक लाईफमध्ये असो, तो कायम असा डान्स करत असतो. याची कारणं काय आहेत? त्याची कारणं वेगवेगळी आहेत. याचं कारण सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला जोपर्यंत आपण आयुर्वेदाला प्रवेश घेत नाही तोपर्यंत आपल्याला आयुर्वेदाबद्दल काही माहिती नसते. त्यानंतर जो सिलेबस आहे, त्या सिलेबस हा पूर्णतः थेरॉटिकल सिलेबस आहे, त्या प्रॅक्टिकल व्ह्यूज खूप कमी आहेत. आणि त्याचबरोबर जे इन्फ्रास्ट्रक्चर्स किंवा त्या इन्स्टिट्यूट्स आहेत आयुर्वेदाची, त्या खूप प्रायमरी लेवलच्या इन्स्टिट्यूट्स आहेत. त्या ठिकाणी फक्त डिग्री देण्याचं काम होऊ शकतं. ज्ञान अर्जनासाठी तुम्हाला इतर ठिकाणी धावाधाव करावी लागते. आता आयुर्वेदिक ज्ञान ग्रहण करायचं म्हणल्यानंतर कुठले मार्ग आहेत? तर वैद्यांकडे जावं आणि वैद्यांकडे जाऊन प्रॅक्टिस जी आहे ती शिकावी. पण असं म्हटलं जातं की वैद्य हे सक्सेसफुल जे आहेत आता सध्या, ते त्यांचं ज्ञान सांगत नाही, अशी एक मिथ आहे. त्यानंतर इमर्जन्सीची भीती आहे. इमर्जन्सीची भीती म्हणजे इमर्जन्सीमध्ये आयुर्वेद काही उपयोगाला येत नाही, अशी एक भीती आहे. त्यानंतर संहिता ज्या आहेत त्या संस्कृत आहेत, असा एक भाग त्यामध्ये आहे. त्यानंतर अशा पुस्तकांची अनअवेलेबिलिटी आहे की ज्यामध्ये संहिता या सोप्या करून सांगितलेल्या असतील. तर अशा प्रकारचे काही अडचणी BMS डॉक्टरांसमोर आज, BMS स्टुडंट समोर आज येत आहेत आयुर्वेद प्रॅक्टिस संदर्भात. त्याचबरोबर काही फॅक्ट्स आहेत की इफोर्ट्स आर मोर विथ नो गॅरंटी रिझल्ट. आयुर्वेदानं रिझल्ट येईलच का हे सांगता येत नाही. कष्ट खूप आहेत, प्रयत्न खूप आहेत, कालावधी खूप लागतो आणि पेशंट बरा होईल याची खात्री नाही. म्हणून आपण आयुर्वेदाकडे वळत नाही. बिलीव्ह दॅट आयुर्वेदा वर्क इन क्रोनिक कंडिशन्स अँड सेल्फ लिमिटिंग डिसीजेस. म्हणजे फक्त क्रोनिक कंडिशन्स मध्येच आयुर्वेद काम करतो असं सांगितलं जातं, पण तसं वास्तविक नाहीये मित्रांनो. हेच तुम्हाला मला सांगायचं. तर आपण ही परिस्थिती बदलू शकतो का? खरंच या परिस्थितीतून आपण पुढच्या परिस्थितीत जाऊ शकतो का? खरंच आयुर्वेद हे एक होलिस्टिक सायन्स आहे आणि त्या आयुर्वेदाच्या या होलिस्टिक सायन्सला घेऊन आपण पुढे जाऊ शकतो का? हे आज समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर हो, याच्यासाठी एक उत्तर आहे द गुरुकुल ग्लोबल अकॅडमी. ठीक आहे, गुरुकुल ग्लोबल अकॅडमी एका ध्येयाने प्रेरित आहे की येवो शास्त्र आमुचे, पुनरपी त्या वैभवाचे शिरी, कर्तव्योन्मुख कार्यतत्पर असे होत सारे विशाल. ठीक आहे, तर पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक तर्फे हे गुरुकुल चालवलं जातं. गेल्या 13 वर्षामध्ये याने खूप माइलस्टोन्स गाठलेले आहेत आणि आता एक PG डिप्लोमा कोर्स, सर्टिफिकेट कोर्स या ठिकाणी द गुरुकुल हे लॉन्च करत आहे. तर साधारणपणे लास्ट इयरचं जर बघितलं, पारसनाथ क्लिनिकचं वर्क बघितलं, तर त्यामध्ये 1500 पर्यंत OPDs दर महिन्याला होतात. मोस्ट मस्क्युलोस्केलेटल डिसीजचे पेशंट आहेत. त्यानंतर आताच हॉरिझॉन्टल एक्सपान्शन्समध्ये न्यूरोलॉजिकल, कार्डिओ, रेस्पिरेटरी, रिनल, डायबेटिक, गायनेकोलॉजिकल, डायजेस्टिव्ह डिसऑर्डर्स, हिपॅटोबिलिरी डिसऑर्डर, डर्मॅटोलॉजिकल, काही सर्जिकल्स, इन्फेक्शियस डिसऑर्डर आणि इमर्जन्सीज यामध्ये मार्गदर्शन या गुरुकुलमध्ये केलं जाणार आहे. पंचकर्माचे इयरली आहेत की 1 लाखाच्या पेक्षा अधिक पंचकर्म दर वर्षाला होतात.
अभ्यंग असेल, स्वेदन असेल, वमन, विरेचन, बस्ती. वमनाचा प्रकार आता सध्या कमी आहे, पण विरेचन, बस्ती खूप मोठ्या प्रमाणात केले जातात. रक्तमोक्षण आणि इतर पंचकर्म ही या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीनं केली जातात. कोर्स स्पेशालिटीज आहेत. या कोर्स स्पेशालिटीज मध्ये सर्वात महत्वाचं आहे म्हणजे 21व्या शतकातलं सर्वोत्कृष्ट आयुर्वेदातलं जे संशोधन आहे ते पांचभौतिक चिकित्सा वैद्य दातारशास्त्रींची आहे, ती शिकवली जाणार आहे. अप्लाइड संहिता प्रॅक्टिकली कशा वापरायच्या ते शिकवलं जाणार आहे. प्रॅक्टिकल पंचकर्म म्हणजे आपण पाहिलंय फक्त पंचकर्म, पण प्रॅक्टिकली पंचकर्म कसं केलं जातं, त्या ट्रॅडिशनल काही आहेत, काही केरळियन सारख्या प्रकार आहेत, यांचा सांगोपांग अभ्यास या ठिकाणी केला जाणार आहे. मॉडर्न मेडिसिनचा अभ्यास जो आवश्यक आहे तो सांगितला जाणार आहे. इमर्जन्सीज हँडल करण्यासाठी इमर्जन्सीज कशा हँडल कराव्यात या संदर्भात गायडन्स दिला जाणार आहे. त्याचबरोबर हे कोण शिकवत असलेली जी गोष्ट आहे की फायनान्शियल मॅनेजमेंट ऑफ प्रॅक्टिस, तुमच्या प्रॅक्टिसची फायनान्शियल मॅनेजमेंट कशी करायची याचंही गायडन्स या कोर्समध्ये दिलं जाणार आहे. 100% प्रॅक्टिस गॅरंटीड म्हणजे 1.5 लाख रुपये प्रामाणिकपणे अर्न करू शकेल असा कॉन्फिडन्स देणारा हा कोर्स आहे. तर या कोर्ससाठी इलिजिबिलिटी आहे, फक्त तुम्ही BMS असलं पाहिजे. त्या करिक्युलम हायलाइट्समध्ये LCD प्रेझेंटेशन आहे, डिजिटल नोट्स आहेत, व्हिडिओ कॉन्फरन्सेस आहेत काही सक्सेसफुल वैद्यांसमोर, कंपोजिशन कंपल्सरी हाऊसपोस्ट आहेत 1 महिन्याचे आमच्या क्लिनिक्समध्ये, रेग्युलर आणि मोबाईल OPDs आहेत आम्ही राबवतो, त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. संहिता वाचन आहे, त्याचबरोबर रिसर्च प्रोजेक्ट्स विथ ऍक्च्युअल क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे क्लिनिकल ट्रायल्सचे रिसर्च प्रोजेक्ट आपण कंडक्ट करतोय. स्पेशलाइज ट्रेनिंग फॉर कार्डिओ, न्यूरो, डर्मॅटॉलॉजी इन होलिस्टिक हेल्थ म्हणजे कार्डियक प्रॅक्टिस, न्यूरो प्रॅक्टिस, डर्मॅटॉलॉजी प्रॅक्टिस, ऑर्थो प्रॅक्टिस, स्पायनो प्रॅक्टिस या प्रकारच्या प्रत्येक स्पेशालिटीज या ठिकाणी शिकवल्या जाणार आहेत. ट्रेनिंग टू रन प्रायव्हेट प्रॅक्टिस कशी रन करा या शिकवल्या जाणार आहेत. या त्या कोर्सची फीज आहे फॉर नॅशनल स्टुडंट ही 15,000 आहे. फॉर इंटरनॅशनल स्टुडंट जे असतील त्यांना इंग्रजीमध्ये हा कोर्स आहे, त्यांना $200 फीज आहे. 25 स्टुडंटची कॅपॅसिटी आहे. हा कोर्स जो आहे त्यातले जे लेक्चर्स आहेत ते व्हर्च्युअल आहेत, ऑनलाईन आहेत, आणि प्रॅक्टिकल्स आहेत ते पुणे आणि नवी मुंबई या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. तर यासाठी जी इलिजिबिलिटी आहे तो BMS इंटर्न ऑर ग्रॅज्युएट या कोर्सला सहभागी होऊ शकतात. त्यानंतर लँग्वेज ऑफ कोर्स आहे ती मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही लँग्वेजमध्ये हा कोर्स असणार आहे. ड्युरेशन ऑफ कोर्स 90 डेज आहे आणि ऍडमिशन्स बाय एंट्रन्स इंटरव्ह्यूज. एंट्रन्सला तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल. तुमच्या मनामध्ये काय आहे, तुम्हाला काय बनायचं आहे, त्या दृष्टिकोनातून तुमचा इंटरव्ह्यू घेऊन तुमचं ऍडमिशन होऊ शकणार आहे. तर यासाठी द गुरुकुल ग्लोबल अकॅडमी कटिबद्ध आहे आणि शास्त्रकर्मा आणि दृष्टकर्मा बनण्यासाठी हा कोर्स निश्चितच तुम्हाला एक पायाभूत कोर्स, बेस म्हणतो ज्याला आयुर्वेदाचा, हा तयार करण्याचं काम हा कोर्स करणार आहे. तुम्हाला संस्कृत येत असेल नसेल, तुम्हाला कोणताही प्रकारच्या बौद्धिक क्षमतेची अडचण असेल की मला हे लवकर समजत नाही, उमगत नाही, अशा सर्व प्रकारच्या बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, BMS ग्रॅज्युएटसाठी, BMS प्रॅक्टिशनरसाठी हा कोर्स अतिशय उपयोगी आहे. यातून तुम्ही तुमचं ज्ञान आहे ती रिवाईव्ह करू शकता आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही सक्सेसफुल वैद्य, सक्सेसफुल डॉक्टर, सक्सेसफुल आयुर्वेदाचार्य म्हणून काम करू शकता. एवढा कॉन्फिडन्स देणारा हा कोर्स आहे. तर पुढे दिलेल्या नंबरला आत्ताच कोर्समध्ये तुम्ही व्हॉट्सअप करून आपलं नाव एनरोल करू शकता. तर त्यासाठी पुढं हा नंबर दिलेला आहे की 9325235305. मिस्टर सागर सोनवणे आहेत, तर यांच्याकडे हा व्हॉट्सअप नंबर आहे. तर तुम्ही या कोर्ससाठी एनरोल व्हा आणि आपण सर्वजण मिळून हा महारथ उडूया. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की अग्निपरीक्षा घेता कोणी सुवर्ण तेजे तळपूया. नमस्कार.